अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत डेंग्यूमुक्त अहिल्यानगर हे अभियान राबवण्यात येत आहे। 20 आठवड्यांचं हे अभियान आहे आणि या अभियानातला आजचा 9वा आठवडा आहे। हा केडगाव परिसरामध्ये आम्ही राबवत आहोत। या परिसरातील अनेक घरांची आम्ही तपासणी केली। तपासणीमध्ये काही कंटेनर आम्हाला दोषी आढळले, ते आम्ही करेक्ट करण्याचा प्रयत्न केला। माझी अहिल्यानगर वासियांना विनंती आहे की आपण आपल्या घरापासून डेंग्यूमुक्त अभियानाला सुरुवात करावी। आपल्या घरातील स्वच्छ पाण्याचे जे साठे आहेत ते आपण चेक करावेत, त्यामध्ये काही डेंग्यू डासाच्या आळ्या आहेत का नाही ते पाहावेत, ते असतील तर ते रिकामे करावे, त्याचं निर्जलीकरण करावं। परंतु या डेंग्यू मुक्त अभियानाच्या अनुषंगानं प्रत्येकाने आपल्या घराची तपासणी केली पाहिजे। महापालिकेकडे असणारा अपुरा स्टाफ प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने शनिवारी आणि रविवारी अर्धा तास आपल्या घरासाठी दिला पाहिजे। आपल्या घरापासून आपण ही सुरुवात करावी। आपल्या शेजाऱ्याला देखील आपण या अभियानात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावं। आपण उचललेलं एक पाऊल निश्चितपणे डेंग्यू मुक्तीकडे वाटचाल करेल। केडगाववासियांनो, सगळ्यात जागृती मोहीम आहे। डेंग्यू आणि मलेरिया ह्या डासांचा घातक आजार आहे। घातक म्हणजे हा माणसांना चांगला जीव घ्यायला त्रास देतो। हा डास आहे ना संसर्गजन्य असल्यासारखा, एकाला चावून दुसऱ्याला चावला की त्याला तो संसर्ग होतो आणि आजाराचं प्रमाण वाढतच जातं। शक्यतो घाण पाणी साठवून देऊ नका। सगळ्यांनी मिळून याला जर सहकार्य केलं तर हा आजार आटोक्यात येईल।